दररोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय, मग ट्राय करा ही स्पेशल सफेद वाटाण्याची उसळ. त्यासाठी आपल्याला सफेद वाटाणे 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर ते कुकरमध्ये घालून फुल गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली आहे आणि आलं लसूण पेस्टसुद्धा करून घेतली आहे. आता तव्यावरती मी ओलं नारळ भाजून घेत आहे. ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुक्कं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे थोडंसं तेल टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यामध्ये मी टाकते थोडेसे धने आणि नारळ आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे. आता मी हे काढून घेत आहे. आता याच तेलकट तव्यावरती आपल्याला 1 टेबलस्पून बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ते नारळ आणि धन्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये घेऊयात तेल तापल्यावर टाकायची आहे मोहरी तडतडल्यावर टाकायचे आहेत जिरे आणि कढीपत्ता. आता यामध्ये टाकूयात कांद्याची पेस्ट. आता ही व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट आणि हे आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यातलं सर्व पाणी व्यवस्थित आटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी. आता ही कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित परतलेली आहे. आता यामध्ये टाकूयात मसाले. सर्वात आधी टाकते कांदा लसूण मसाला, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर आणि मीठ. आता हे आपण पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये टाकूयात खोबरं आणि धन्याची पेस्ट आणि आता हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेऊयात. हे जेवढं छान परतलं जाईल तेवढी भाजीची टेस्ट आणखी छान लागते, आपली उसळ आणखी टेस्टी बनते. आता हे व्यवस्थित परतून झाल्यावरती आपल्याला यामध्ये टाकायचे आहे उकडलेले सफेद वाटाणे आणि आता टाकूयात गरम पाणी. गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट बदलत नाही. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे. ही उसळ आपल्याला जराशी पातळच करायची आहे कारण आपल्याला यामध्ये फरसाण टाकून सर्व करायची आहे. आता आपली उसळ झालेली आहे. आता मी त्यामध्ये टाकत आहे बारीक कापलेली कोथिंबीर आणि ही व्यवस्थित उकळून देत आहे. ही उसळ बनवायला खूप सोपी आहे आणि रोजच्या जेवणासाठी किंवा खास पाहुण्यांसाठी ही अगदी परफेक्ट लागते. मस्त मसालेदार चव आणि त्यात नरम शिजलेले वाटाणे. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल. आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. Thanks for watching.